नमस्कार. डायमंड ऑफ मेडिकल ट्रेजरच्या आजच्या भागामध्ये आज आपण जाणून घेणार आहोत ती व्याधी आहे ज्याला श्वेतप्रदाह म्हणजेच व्हाईट डिस्चार्ज असं वैद्यकीय भाषेमध्ये म्हटलं जातं. व्हाईट डिस्चार्ज हा प्रामुख्याने महिलांमध्ये आढळणारा व्याधी आहे. सामान्यतः व्हाईट डिस्चार्ज हा महिलांच्या मासिक चक्रातील हार्मोनच्या बदलामुळे होतो. व्हाईट डिस्चार्जची प्रमुख लक्षणं कोणती? तर ह्यामध्ये पांढऱ्या रंगाचा स्त्राव निर्माण होतो, खाज सुटते, वास येतो, जाड आणि गठ्ठ्यासारखा स्त्राव होतो. व्हाईट डिस्चार्जची प्रमुख कारणे पाहायला गेलं तर हार्मोनलमधील विशेषतः इस्ट्रोजनच्या स्तरातील उतार चढाव यामुळे व्हाईट डिस्चार्जमध्ये परिणाम दिसून येतो. संसर्ग म्हणजे इन्फेक्शन, यामध्ये ईस्ट इन्फेक्शन ज्याला कॅन्डिडा असंही म्हणतात, ज्यामुळे सतत दाट जाडसर पांढऱ्या रंगासारखा स्त्राव निर्माण होतो आणि खाज येते. बॅक्टेरियल वजानोसिस यामध्ये स्त्रावाचा रंग पांढऱ्या रंगापासून ग्रे ते पिवळट होऊ शकतो. तसेच इन्फेक्शन म्हणजे गनोरिया, क्लायमेडिया, सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज हे देखील कारणीभूत आहेत. याशिवाय मेंदूच्या काही गंभीर आजारांमध्ये देखील स्त्रावामध्ये बदल होऊ शकतो. ह्यावरती प्रामुख्याने आयुर्वेदिक उपचार कोणते? तर यामध्ये नागकेशर, लोध्र, मोचरस, पुष्यानुगचूर्ण, प्रवाळपिष्टी, नागरमोचा, सारिवा, यष्टीमधू यासारख्या औषधांचा वापर आपण आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेतला पाहिजे. दैनंदिन आहारविहारामध्ये स्वच्छता राखणे आवश्यक आहे. गरम पाणी पिणे, रासायनिक साबणांचा वापर टाळणे, अतिशय तिखट मसालेदार पदार्थ वर्ज करणे, मानसिक ताणतणाव कमी करणे, ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या यांचा जेवणामध्ये समावेश करणं, जास्त मीठ, प्रिझर्वेटिव्ह फूड टाळणे, दालचिनी, तुळस यांचा चहा करून पिल्याने देखील आराम मिळतो. त्याचप्रमाणे पांढऱ्या जास्वंदीचा उपयोग या श्वेतप्रदाहामध्ये चांगल्या प्रकारे होतो. जास्वंदीच्या फुलांचे चूर्ण करून जर ते ठेवले आणि ते चूर्ण जर सकाळ संध्याकाळ गरम पाण्यासोबत घेतले तर व्हाईट डिस्चार्जमध्ये चांगल्या प्रकारे आराम मिळतो. त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला उपशय मिळतो. धन्यवाद.